नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये. आपल्याला माहीतच आहे की बरेच दिवस झाला आपण बघतोय की 9च्या 8व्या हप्ते संदर्भामध्ये इतके दिवस झाले सरकारकडून कोणत्याच प्रकारचे नवीन अपडेट येत नव्हते. परंतु आता सध्या 16 तारखेला आपण बघितलं असेल की नमोचा जो जी-आर आहे तो जी-आर निर्गमित करण्यात आला शासनातर्फे आणि त्यामध्ये 1708 का 9 कोटींची तरतूद पण करण्यात आली आहे. परंतु त्या जी-आरमध्ये असा उल्लेख नव्हता, की नमोचा जो हप्ता मिळणार आहे, तो या तारखेला मिळेल. मग शेतकऱ्यामध्ये असा संभ्रम झाला, की नेमका हा जी-आर जो आलाय, ठीक आहे, पण हप्ता कधी मिळणार? याची तारीख मात्र अजिबात त्यामध्ये सांगण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांना एक अपेक्षा होती, की 1-2 दिवसामध्ये आता 16 तारखेला आहे, आज 18 तारीख आहे, 1-2 दिवसामध्ये जी-आर आलाय म्हटल्यावरती हप्ता वितरित करण्यात येणार आहे. पण आता शेतकऱ्यांचा थोडासा भ्रमनिरास झालेला आहे. कारण की हा जो नमोचा हप्ता आहे, तो थोडासा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ज्या सरकारी सुट्ट्या आलेल्या आहेत. म्हणजे पहिली म्हणजे आता आपण उद्याच बघू शकतो 19 तारखेला गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्यानंतरनी जर बघितले तर 1-2 सण रमजान ईद आहे किंवा बाकीचे पण इतर बी 1-2 सण आहेत. तर त्या निमित्ताने सरकारी ज्या सुट्ट्या आहेत, त्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हा हप्ता वितरित करण्यासाठी जे मनुष्यबळ आवश्यक असतं, ते मनुष्यबळ सध्या तरी सरकारतर्फे उपलब्ध नसल्यामुळं हा हप्ता थोडासा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल, की नेमका हप्ता कधी येणार? तर हप्ता हा साधारणपणे एक अंदाज आहे, अशी कन्फर्म तारीख नाही. पण 23 तारखेच्या पुढेच आपल्याला हा हप्ता म्हणजे 23 मार्चच्या पुढे हा हप्ता आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. शेवटी आता सरकार हे कधी वितरित करणार हे त्यांनाच ठाऊक. आपण फक्त वाट बघण्याशिवाय आपल्या शेतकरी बांधवांना पर्याय काय? बरोबर. माहिती कशी वाटली नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.